नमस्कार, स्वरसाजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज एक गोड बातमी आहे। आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। या सपोर्टसाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार। आज आपण त्यानिमित्ताने गुळाचा शिरा बनवणार आहोत। यासाठी मी 1 वाटी रवा, 1 वाटी गूळ, अर्धा वाटी तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक काप करून घेतलेले आहेत। एका पातेल्यात आता आपण गूळ टाकून घेणार आहोत व सेम वाटीने आपण यात 4 वाटी पाणी घालून घेणार आहोत। या शिऱ्यामध्ये दूध वापरत नाही तर पाणी वापरून आपण हा शिरा करतो, म्हणून गुळाचं पाणी आपण इथे करून घेणार आहोत। पाणी टाकून घेतल्यानंतर गॅस ऑन करून घ्यायचा आहे व याला 3 ते 4 मिनिटं ढवळत राहायचं आहे। तोपर्यंत आपण रवा भाजायला घेऊया। एका मोठ्या कढईत आपण रवा टाकून घेणार आहोत। रवा भाजताना लक्षात ठेवा की गॅस फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे। यात आता मी अर्धा वाटी तूप घालून घेणार आहे। तूप आता विरघळायला सुरुवात होईल व रवा आपल्याला भाजायचा आहे। रवा व्यवस्थित भाजला जाणे यावरच शिऱ्याची चव आणि दाणेदारपणा हा डिपेंड असतो। त्यामुळे इथे रवा भाजायला 10 ते 15 मिनिटं लागतील। गुळाचं पाणी तयार आहे। गॅस फ्लेम आता बंद करून द्या। रवा जर कच्चा राहिला तर तोंडात शिरा चिपचिपीत लागतो व जास्त झाला तर करपट त्याचा वास येऊ शकतो, म्हणून लक्ष ठेवा। अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हा रवा तांबूस रंगावर येईपर्यंत भाजत राहायचा आहे। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता रव्याला छान रंग आलेला आहे। आता यात मी ड्रायफ्रूट्स टाकून घेऊन ते देखील मिक्स करून घेणार आहे। ड्रायफ्रूट्स वेगळे भाजून किंवा तळून घ्यायची गरज नाही, हे याच्यातच छान होतात। आता एक गाळणी घेऊन त्यात आपण गुळाचं पाणी गाळून घेणार आहोत। दोन्ही वस्तू गरम असल्यामुळे ते अंगावर उडू शकतं, तर काळजीने ही स्टेप आपल्याला करायची आहे। पूर्ण गुळाचं पाणी एका वेळेस ओतून घेणार आहोत। गुळातला कचरा देखील यामुळे बाहेर निघतो व हे आपल्याला सर्क्युलरमध्ये ढवळत राहायचं आहे। आत्ता जरी पातळ वाटत असलं तरी रवा हे पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करतो। हळूहळू तुम्ही पाहाल की हे घट्ट व्हायला सुरुवात होते। 4 ते 5 मिनिटं आपल्याला या स्टेपसाठी लागतात व असे बुडबुडे यायला देखील सुरुवात होते, म्हणजे आपण समजूया की रवा आता शिजत आहे। रव्याचा एक दाणा अगदी छान याच्यामुळे शिजतो व तो मोकळा मोकळा होतो। आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे। जोपर्यंत शिरा कोरडा होत नाही तोपर्यंत ही स्टेप आपल्याला करत राहायची आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता अगदी पातळ असलेला हा आता घट्ट व्हायला लागलेला आहे। हे पहा, छान अगदी दाणे दाणे देखील आता मोकळे होत आहेत। आपला गुळाचा लुसलुशीत आणि दाणेदार असा हलवा तयार आहे। तो आपण सर्व करून घेऊया। सर्व करताना तुम्ही वाटीत आधी ड्रायफ्रूट्स टाकून वरून शिरा टाकून तो अशा प्रकारे सर्व करू शकतात। तुम्ही देखील गुळाचा शिरा बनवून बघा, कसा झाला मला कमेंटमधून कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत रहा। धन्यवाद।